हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाण यांच्या हाती कमळ। देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय। पक्षप्रवेशानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते। देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेमध्ये पाठवण्याचे संकेत। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, मात्र त्यांना राज्यसभेवर पाठवून राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाणांची अशोक चव्हाणांवर बोचरी टीका। मोदींनी संसदेमध्ये चव्हाणांवर घोटाळ्याचा आरोप केला होता। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचा हल्लाबोल, तर आदर्श घोटाळ्याचा निकाल कोर्टाने आमच्या बाजूने दिला, अशोक चव्हाण यांचं प्रत्युत्तर। विरोधातील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा। ज्या नेत्यांच्या येण्याने फायदा होईल त्यांच्याशी चर्चा करतो, फडणवीसांचं वक्तव्य। तर भाजपचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, नाना पटोलेंचा पलटवार। पक्षामध्ये मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। मला नाही घाबरू, मी कशाला घाबरू, अशी भाजपची गत। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका। तर एका भ्रष्टाचारी भाजपत आला हा महाविकास आघाडीला नाही तर भाजपलाच धक्का, असंही विधान। चव्हाणांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाने नांदेड भाजपचा हक्काचा जिल्हा होण्याची शक्यता। तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला। नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, नाना पटोलेंचा दावा। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं, विजय वडेट्टीवारांचा दावा। इतर पक्षातील नेते पळवून भाजप घर सजवते, वडेट्टीवारांची टीका। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। ठाकरेंचे आमदार आणि खासदारही भाजपमध्ये येण्यासाठी नंबर लावून बसले, भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा दावा। मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार। कार्यकर्त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं, खडसेंकडून भाजपसोबत जाण्याच्या दाव्याचं खंडन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित। अमित शहांचा 15 फेब्रुवारीचा दौरा पुढे ढकलला। मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांचा बाळासाहेब थोरातांना फोन। पक्षातील डॅमेज कंट्रोल आणि संघटना बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना। काँग्रेसचे 20 ते 22 आमदार निवडणुकीमध्ये विरोधात मतदान करण्याची शक्यता। काही आमदार अशोक चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। जागा वाटपावर चर्चा जवळजवळ पूर्ण, संजय राऊतांची माहिती। भाजपने कितीही फोडाफोडी केली तरी लोकसभेत भाजप 200 पार जाणार नाही, राऊतांचा दावा। सगळे सोयऱ्यांबाबतची अंमलबजावणी असेल तर माझ्याकडे यायचं, अन्यथा इथे यायचं नाही। जरांगे यांच्या भेटीला आलेल्या विभागीय आयुक्तांवर संतापले। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची तब्येतही खालावली। विविध मागण्यांसाठी हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।